नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सर्व? मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत बाहेर फिरायला। तर बाहेर फिरायला म्हणजे पुण्यामध्ये एक कार्निवल आहे, तर तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आज खूप तुम्हाला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये। तर मग व्हिडिओची आपण सुरुवात करूया। तर पुण्यामध्ये कार्निवल आहे, तर त्याच्यामध्ये प्राणी पक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे तर तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर मगरपट्टामध्ये हे कार्निवल आहे। तर आम्ही आता इथे कार्निवलमध्ये पोहोचलोय। तर इथे तिकीट आहे ते 100 रुपये पर पर्सन आहे आणि लहान बाळ असेल तर लहान बाळांचं तिकीट नाही आहे। 3 वर्षापासून तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागेल। तर आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच डायनासॉरचं दर्शन होईल। तर खूप मोठं डायनासॉर इथे आहे। तर आमच्या बबडीने अजिबात त्याच्याकडे बघितलं नाहीये, कारण तो खूप घाबरला होता त्याला बघूनच। तुम्हाला वाटतं का शार्दूल घाबरतो? काय वरती बघ, काय वरती बघ। अरे बापरे, काय नाही बघतच नाही। आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला भेटेल राजहंस आणि बदक। तर ह्या साईडला आहेत पांढरे कलरचे बदक आणि राईट साईडला जे आहे ते ब्लॅक कलरचे आहे आणि त्यांनी अरेंजमेंट पण खूप छान केली होती। हां, बघतीची मान एवढी लांब नाही राहत। मग काय ते राजहंस आहे? तुला काय वाटतं? मला काहीच वाटत, कोण घाबरणार आहे बघू। तर इथे आहे कोआला नावाचा हा प्राणी। तर हा जो प्राणी आहे तर तो ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो। तर तिथूनच तिथून आणला असेल यांनी। तर इथे आहेत पॅरट्स, इथे वेगवेगळे कलरचे पॅरट्स आहेत इथे अवेलेबल। इथे पॅरटसोबतच पिजन्स आहेत आणि चिमण्या वगैरे देखील आहेत लहान, आणि लव बर्ड्स आहेत। तर लहान मुलांना खूप मजा येते बघण्यासाठी पण, आणि लहान मुलं पण खूप एन्जॉय करत होती मला दिसलं असं। तर इथे आहेत ऑस्ट्रिच, आणि ही जी आहेत तर ती लहान पिल्लं होती वाटतं, आणि 2 शहामृगाची पिल्लं इथे होती। तर ती माणसांजवळ येण्याचा प्रयत्न पण करत होती। तेच म्हटलं व्हाईट कलर। काय म्हणतात मराठीमध्ये? सरडा। किती मोठा आहे बघ, कात्रजला पण आहे असं। इंडियन नाही, अमेरिकन। कात्रजला पण आहे। झोपलेत काय? संध्याकाळ झाली, झोपून
सशा बघू शकतो. लक्ष देत नाही वाटतं. देत नाही म्हणजे शामृत जागेवर प्लास्टिक अलाउड नाही राहत. म्हणून शामृत शेती केली आहे सुरगामाच्या मुलांनी. तू जवळ येतो बाबा. काही होते साईडला ना पडते शेती. आणि इथे आहे हा भला मोठा कोळी. तर हा कोळी खूपच विषारी असतो असं म्हणतात. तर हा जो प्राणी आहे तर त्याला सायाळ किंवा साळिंदर असं म्हणतात. कात्रजच्या झूमध्ये देखील हा प्राणी आहे, पण तिथे मोठा आहे साळिंदर, पण इथे जे आहे ते लहान पिल्लं होती. माणसांना बघून हा प्राणी ग्लासमध्ये जाऊन बसला, तो बाहेर आलाच नाही शेवटपर्यंत. किती वाजता प्राण्यांचं वाचून काय आहे कडकनाथ कोंबडी सारखं आहे. तर आता इथून सुरू होत आहे माशांचं एक्झिबिशन. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि फिश टँकमध्ये होते हे मासे. आणि आतमध्ये जे गेल्यावर तुम्हाला अंडर वॉटर देखील मासे बघायला मिळतील. बबी फिश फिश कसं करतो बबी. समय काय करेल हा दिसलं का? हे फिरतात बघ, खाली फिरतात. हे बघ हे बघ हे बघ पकडतो.
वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे आहेत आणि खूप सुंदर दिसायला देखील आहेत. आणि जर तुम्ही शनिवार रविवारमध्ये फ्री असाल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि सोबत आपल्या लहान मुलांना देखील ते घेऊन जा, कारण लहान मुलांचीच खूप मजा आहे आणि मासे बघायला लहान मुलांना खूप आवडतात. आणि सोबतच इथे अंडर वॉटर देखील तुम्हाला मासे बघायला मिळतील. तर याचं जे लोकेशन आहे तर ते आहे मगरपट्टा एरियामध्ये. मगरपट्ट्याचा जो ब्रिज आहे तर त्या ब्रिजच्या खाली हे कार्निवल आहे आणि 4 नंतर दुपारी 4 नंतर याचं टायमिंग स्टार्ट होते. 4 नंतर तुम्हाला ते एंट्री देतात मध्ये आणि पर पर्सन जे आहे तर 100 रुपये तिकीट आहे आणि 3 वर्षाच्या आतल्या मुलं तिकीट फॅमिली मुलं असतील त्यांचं तिकीट तुम्हाला पूर्ण भरावं लागेल. तुला माहिती का यांच्याकडे जेवढी मासे इथे ठेवले ना ते एक बी समुद्रात पण येते किंवा विहिरीत बी टाकायच्या मासे नाही का मरून टँकवाले मासे असतील. खूपच संथ आहे ते. संत नाही ते. अरे बापले पळाला 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 पकडा अरे पळाला पळाला पकडा. बघी खाली बघतोय का? खाली बघत नाहीये ना? बघी खाली बघ काय? अरे मासा घाबरते तू. माशांचे एक्झिबिशन संपल्यानंतर तुम्हाला बाहेर एक्झिट आहे. एक्झिट नंतर तुम्हाला डिरेक्टली इथे स्टॉल्स आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स इथे अवेलेबल आहेत आणि मी व्हिडिओ देखील काढलेला आहे आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला ही पुस्तकं मिळतील. लहान मुलांच्या स्टोरीज असो किंवा अल्फाबेट्स सोबत मराठी कादंबरी देखील इथे अवेलेबल आहेत आणि 100 रुपयापासून पुस्तकं स्टार्ट आहेत इथे. आणि पुस्तकांसोबतच इथे स्नॅक्स देखील आहे आणि चवीला देखील अतिशय उत्तम स्नॅक्स आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे यांच्याकडे व्हरायटीज होत्या. बोल. कॉर्नरला आहे. तर आता इथून सुरुवात होतीये लहान मुलांची खेळणी आणि सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स इथे आहेत आणि लहान मुलांना खेळताना बघून बबडी खेळणार नाही असं कधी होणारच नाही. त्याला पण त्या गाडीत बसायचं होतं आणि त्याची देखील इच्छा आम्ही पूर्ण केली आहे. आम्हाला आधी वाटलं की हा घाबरेल, पण कसलं काय घाबरतोय तो तर खूपच एन्जॉय करत होता आणि मला वाटलं रडेल वगैरे काय, पण अजिबात नाही. आता गाडीत तर बसून झालं होतं, तर आता याच्यापुढे करायचं काय? तर याच्यापुढे त्याला बसायचं होतं रेल्वेमध्ये आणि रेल्वेच्या इथं जाऊन अतिशय शांतपणे उभा राहिला आणि मग ठीक आहे म्हणलं चला आता रेल्वेमध्ये पण बसून घेऊया त्याला आणि त्याची इच्छा देखील बाबांनी त्याच्या पूर्ण केली. आणि आमचा टर्न यायला खूप वेळ होता तर त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो
तर इकडे बघा बबडी कसं बाहेरूनच बघतोय तो की कशी ट्रेन चालू आहे आणि कधी मला बसायला मिळेल ट्रेनमध्ये. तर आता इथे होता भूत बंगला. तर इथे आम्ही जाण्याचं टाळलं कारण लहान बाळ आमच्याकडे होतं आणि ते घाबरून जाईल म्हणून म्हणलं नकोच जाईल या भूत बंगल्यामध्ये. तर आता इथे होतोय कार्निवलचा एंड. चला तर मग आता आपण घराकडे निघूया. चला तर मग आजसाठी एवढंच. आमची मजा मस्ती अशी चालू राहील आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय टेक केअर.